तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील किंवा पार्टी असेल तर अशा पद्धतीने मोगलाई चिकन मसाला नक्की करून बघा, एक नंबर लागतो। हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचेल। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे। आज मी तुमच्यासाठी मोगलाई चिकन मसाला घेऊन आलेली। बघा, अजूनपर्यंत आपण चिकनच्या खूप साऱ्या रेसिपी बघितल्या आहेत। आता म्हटलं आज तुमच्यासाठी ही मोगलाई चिकनची रेसिपी आणली, तर चला पटापट रेसिपीकडे वळूया। आज आपण मोगलाई चिकन बघतोय, त्यासाठी 1 किलो चिकन, 4 कांदे, 1 मिरची, चिकन मसाला, लाल तिखट, दही, तेल आणि खडे मसाले घेतलेत, काजू आणि बदाम भिजत टाकलेत, मिरपूड, हळद, लाल बेडगी चटणी, मीठ आणि लिंबू लागणार आहे। चला, सगळ्यात अगोदर आपल्याला हळद लावून घ्यायची। इथं मी अर्धा चमच हळद आणि बेडगी चटणी अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे। तसेच काळे मिरपूड ही अर्धा चमचा टाकून घेतलेली। आता हे व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करायचे। चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आता हे सर्व ड्राय मसाले टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं जवळजवळ 3 चमचे दही टाकून घेणार आहे। फ्रेश दही आहे, जास्त आंबट नाही, आणि अर्ध लिंबू पिळून घेणार आहे, बघू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। दही, लिंबू पिळून झाले, सर्व मसाले टाकून झालेले आहेत। आता आपल्याला ते हाताने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे, बघू शकता। हे मसाले सर्व ह्या चिकनला लागले जातील आणि आपल्याला जवळजवळ अर्धा तास हे मॅरिनेशन करून झाकून ठेवायचे। आता हे मसाले लागले गेलेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय, जवळजवळ 2 चमचे मी इथं आलं लसूण पेस्ट टाकून घेते आणि ती सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची। बघा, आपण अशा पद्धतीने वेगळं असं काहीतरी वेगळं चिकन ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतं। आता हे झाकून ठेवूया आपण। तोपर्यंत आपण तेलामध्ये आपण जो कांदा 3 कांदे चिरून घेतलेत उभे, छान असं तळून घ्यायचे, कुरकुरीत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, बघू शकता। इथं मी सर्व कांदे सुट्टे करून घेतलेत उभा चिरून, आणि आता आपल्याला लाल होसपर्यंत त्याला बघा अशा पद्धतीने त्याला तळून घ्यायचे। आता हे कांदे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आपल्याला खडे मसाले, त्याच्यात थोडंसं जिरं आहे, दालचिनी, लवंग, आता हे त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते टाकायचे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। ह्या चिकनला थोडंसं तेल जास्त लागतं, तुम्ही इतर वेळेस चिकन बनवत असाल त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 पळी जास्त लागतं। तर हे झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर ठेवू, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। जो आपण कांदा तळून घेतलाय तो एका मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे आपल्याला, बघू शकता। आणि त्याच्यामध्ये आपण जे काजू आणि बदाम भिजत टाकले होते, बदामचे सुद्धा आपण साल काढून घेतलेत, छान भिजले गेलेले आहेत, ते टाकून घेऊया। अर्धी वाटी दही, जे आपण त्यात 4 चमचे टाकून राहिलेले दही आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय, आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र बारीक करायचे, बघू शकता हे बारीक झालेलं आहे। आता आपलं चिकन सुद्धा बघा थोडंसं आपण झाकण ठेवून शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं धना जिरा पावडर ऍड केली मी। धना जिरा पावडर ऍड केल्यानंतर बेडगी चटणी टाकते कलर येण्यासाठी, थोडंसं आपलं ठेवणीतलं लाल तिखट, चिकन मसाला 1 ते 1.5 चमचा, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ। मीठ बघा अंदाजानुसार घाला, आपण मॅरिनेशनला सुद्धा घातलं होतं। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आणि आपल्याला त्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा शिजवून द्यायचे। बघा ऑलमोस्ट आपलं शिजलेलं आहे, तरी सुद्धा खूप छान आलेली आहे। आता आपण जो मसाला वाटलेला होता तो आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे, आणि तुम्हाला जर पाणी अजून थोडंसं वाढवायचं असेल तर अर्धी वाटीच पाणी टाका ह्या भांड्यामध्ये, आणि तेवढंच पाणी आपल्याला ह्या मसाल्यात टाकायचे, बघू शकता। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। चिकन आणि तो मसाला छान मिक्स झाला पाहिजे। ऑलमोस्ट आपलं चिकन शिजत आलेलं आहे। आता त्याच भांड्यामध्ये मी अर्धा
वाटी पाणी टाकून व्यवस्थित झाकण हलवून घेते ते भांड आणि ह्याच्यामध्येच आपण ते पाणी ऍड करणार आहोत. आता आपण काय करायचंय, पुन्हा एकदा वाफ द्यायची त्याला. बघा आपलं इथं छान असं चिकन झालेले आहे आणि हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतल्यात मी उभ्या क्रॉसमध्ये, ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची. थोडी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे, जेणेकरून मिरचीचा स्वाद एक नंबर येतो. आहा, आपलं इथं मोगलाई चिकन तयार झालेली. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. बाय बाय. मी दाखवलेली मोगलाई चिकनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.